SBP न्यूजमध्ये आपलं स्वागत. 300 युनिटपर्यंत मोफत वीज, PM सूर्यघर योजनेला बजेटमध्ये बूस्ट. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी चालू आर्थिक वर्ष 2024-25चा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. त्यांचा हा सलग 7वा अर्थसंकल्प आहे. लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन म्हणाले की भारतातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. जागतिक अर्थव्यवस्था अजूनही धोरणात्मक अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारताची आर्थिक वाढ सुरूच आहे. देशातील महागाई स्थिर असून 4% दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये त्यांनी PM सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला. PM सूर्यघर योजनेअंतर्गत 300 युनिट मोफत वीज ऊर्जा सुरक्षिततेवर भर देताना अर्थमंत्री म्हणाले की यावर धोरणात्मक दस्तऐवज जारी केला जाईल. त्यामध्ये रोजगार आणि शाश्वततेवर भर दिला जाणार आहे. PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे, जी छतावर सौर सूर्ययंत्रे बसवली जातात. याद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 1.28 कोटी नोंदणी आणि 14 लाख अर्ज यापूर्वीच प्राप्त झाले आहेत. ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. MSME साठी क्रेडिट हमी योजना, बांधकाम क्षेत्रातील MSEME साठी क्रेडिट गॅरंटी योजनेबाबत अर्थमंत्र्यांनी MSMEना यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी हमीशिवाय दीर्घकालीन कर्ज देण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. हा निधी 100 कोटी रुपयांपर्यंत हमी देणार आहे. 5 कोटी आदिवासींसाठी प्रगत गाव अभियान, आदिवासी समुदायांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान सुरू केले जाईल. ही योजना आदिवासी बहुल गावे आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबासाठी उपयुक्तता कव्हरेज प्राप्त करेल. त्यामुळे 63,000 गावे समाविष्ट होतील. 5 कोटी आदिवासी लोकांना फायदा होईल असे बजेटमध्ये सांगण्यात आले. 25,000 वस्त्यांमध्ये हवामानाला अनुकूल रस्ते बांधले जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 25,000 ग्रामीण वस्त्यांवर सर्व पूर आणि परिस्थितीला अंदाज घेत रस्ते देण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा फेज 4 सुरू करण्यात येईल. बिहारमध्ये वारंवार पूर येतात. नेपाळमध्ये पूर नियंत्रण संरचना बांधण्याची योजना अद्याप पुढे चाललेली आहे. आमचे सरकार अंदाजे 11,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत करेल. दरवर्षी पूराचा सामना करणाऱ्या आसामला पूर्ण व्यवस्थापन आणि संबंधित प्रकल्पांसाठी मदत मिळणार आहे. पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या हिमाचल प्रदेशालाही बहुपक्षीय मदतीद्वारे पुनर्बांधणीसाठी मदत मिळणार आहे. याशिवाय भूस्खलन आणि ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या उत्तराखंडलाही मदत दिली जाणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी विशेष घोषणा, ग्रामीण विकासासाठी 2,66,000 कोटी रुपये, मुद्रा कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख रुपये झाली. 12 औद्योगिक उद्योगांना मंजुरी दिली जाणार. रस्ते जोडणी प्रकल्पांसाठी 26,000 कोटी रुपये, उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज, बिहारमध्ये महामार्गासाठी 26,000 कोटी रुपये, अमरावतीच्या विकासासाठी 15,000 कोटी रुपये, शहरी गृहनिर्माण योजनेसाठी 10 लाख कोटी रुपये. SB न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.